फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण आरशातील प्रतिबिंब हा भाग अभ्यासत आहोत. इत्ता 5वी नवोदय यामध्ये बुद्धिमत्ता हा विषय, यामधील जवळजवळ सर्व प्रकारच्या प्रश्नामध्ये आरशातील प्रतिबिंब व पाण्यातील प्रतिबिंब याच्याशी निगडीत अगदी 60-70% प्रश्न असतात. त्यामुळे हा घटक खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास करायची आहे. आपण पहिल्या भागामध्ये काही रेषा आणि ABCD यामधील पहिली लिपी आणि दुसरी लिपी याचा आरशातील प्रतिबिंब अभ्यासला होता. आता या भागामध्ये मराठीमधील आपण मुळाक्षर याचा आरशातील प्रतिबिंब आपण पाहणार आहोत. या ठिकाणी प्रत्येक अक्षर संपूर्ण आरशातील जरी येत असेल तरी काढायचं नाही. पहिल्यांदा हा खूणगाठ मनाशी बांधायची, निश्चय करायचा की मी संपूर्ण भाग आकृतीचा येत असेल तरी काढणार नाही. मी प्रत्येक स्ट्रोक हा व्यवस्थित आरशातील प्रतिबिंब तो कशा पद्धतीने प्रत्येक भाग मी वेगवेगळा करणार आहे. संपूर्ण अक्षर मी एका वेळेस काढणार नाही जरी येत असेल तरीही. तर या ठिकाणी बघायचं आहे, प्रत्येक स्ट्रोक आपल्याला आरशातील प्रतिबिंब करायचा आहे. काढायचं आहे आपल्याला. च या ठिकाणी येणार आहे, नंतर आणि हे महत्त्वाचं नाही आहे की तुम्हाला क्लिअरिटी येणं, प्रत्येक भाग मात्र जाणीवपूर्वक आपल्याला तो काढायचा आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी समजून काय घ्यायचं आहे की कोणता भाग कुठे येतो, कशा पद्धतीने येतो, हे आपल्याला या ठिकाणी बारकाईने अभ्यासायचं. प्रत्येक अक्षर तुम्ही वहीमध्ये काढायचे. मी पहा प्रत्येक स्ट्रोक मी काढतो आहे आणि तुम्ही देखील तशाच पद्धतीनं प्रत्येक स्ट्रोक जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा यातला बारकावा लक्षात येतो आणि आपल्याला हे बारकाईनं करायचं. हे शिक्षक सांगतात म्हणून शिक्षकांसाठी करायचं नाही, हे आपल्यासाठी करायचं आहे. जास्तीत मोठं अक्षर करायचं आहे की त्याद्वारे आपल्याला ते नक्की कळेल की कुठे कोणता भाग येतो. पहा झाला. आता आपण आ काढणार आहोत. या ठिकाणी उभी रेष, यामध्ये डावीकडली बाजू उजवीकडे जातं, हे लक्षात घ्यायचे आपल्याला. म्हणजे प्रत्येक अक्षराचा स्ट्रोक हा खूप महत्त्वाचा आहे की या बाजूला असणारा डाव्या बाजूला असणारा हा उजव्या बाजूला जातो. म्हणजे या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. चला पुढे आ झाला, भरभर भरभर काढायचं आहे, पण कुठेही संपूर्ण काढण्याचा प्रयत्न करायचा नाही. जाणीवपूर्वक ती सवय लावायची. आ ई, इकडून डावीकडे जातो, इथून उजवीकडे जाईल, इकडून आतमध्ये येतो, पुन्हा या ठिकाणी वळणार आहे, पुन्हा या ठिकाणी वळणार आहे, या ठिकाणी या पद्धतीने आडवी रेष आपण उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे जातो. इथे उजवीकडून डावीकडे जायचं. रफाचा ई दुसरा आहे, ऱ्हस्व ई आहे हा. आता दीर्घ ई काढूया. ई, इथे 2 ओळी सोडून इथे 2 ओळी सोडून, म्हणजे तेवढा अंतर त्या ठिकाणी बारकाईने पाहायचं आपल्याला. आपण डावीकडे जातो, म्हणजे या पद्धतीनं इथे उजवीकडे जायचं. या गाठी खूप महत्त्वाच्या आहेत. रेष प्रत्येक महत्त्वाची आहे. रफार पहा काय बदल होतो तो समजून घ्या. क्लिअरिटी आपल्याला अपेक्षित नाही आहे, त्यामधला बारकावा समजून घ्यायचा आहे. ई ई उ हा काढताना आपल्याला वरचा भाग छोटा काढायचा आहे, खालील भाग मोठा काढायचा आहे.
भाग मोठा काढायचा आहे, वरची आडवी रेष, वरची आडवी रेष, उ. नंतर दीर्घ उ, हा रस्व उ काढला, दीर्घ उ काढायचा आहे, प्रत्येक अक्षर आपल्याला खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी वेला उकार पहा, वरची आडवी रेष, वरची आडवी रेष. मी पहा सरळ काढत नाहीये, मी उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे कशी जाते त्या पद्धतीनं त्याचा आरशातील प्रतिबिंब काढतो आहे. तुम्ही देखील त्या पद्धतीनंच काढायचंय. आपल्याला प्रत्येक अक्षर महत्वाचं आहे. आता आहे ए, माझ्या गडबडीमध्ये 2 रेषा काढल्या गेल्या, काय हरकत नाही आहे. वरची रेष, वरची रेष. लहान मोठा आकार होऊन द्या, प्रमाणबद्ध नसून द्या, काय हरकत नाही. आपल्याला समजून घ्यायचंय ती तिरकी रेष कशी असते आरशामध्ये, ती आपल्याला अंतर कमी जास्त झालं, लहान मोठं झालं, चालू शकतं. नंतर ऐ. आपण प्रत्येक अक्षर मोठं काढतो आहोत, ज्याद्वारे ते सुटसुटीतपणा येणार आहे. बॉक्सची वही वापरली तर खूप छान होतं, म्हणजे आपल्याला त्यातले बारकावे लक्षात येतात. पहा कशा पद्धतीनं हा मात्रा आहे ते. कुठे असतो, कुठे जातो, तो बारकाईनं पाहायचंय. अ, प्रत्येक अक्षर आपल्याला महत्वाचं खूप आहे. प्रत्येक गोष्ट बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला आली पाहिजे. ए, आ, ई, उ, रू, लू आपला राहून गेला बघा. रू आणि लू काढूया. रू आता अवघड आहे पहा. हा रू. प्रत्येक स्ट्रोक आपण वेगळा वेगळा करून काढतो आहोत. संपूर्ण अक्षर एका वेळेस काढायचं नाही. येत असेल तरीही काढायचं नाही. रू, लू, लू काढूया. लो, प्रत्येक अक्षर खूप महत्वाचं आहे. प्रत्येक अक्षराचा स्ट्रोक खूप महत्वाचा आहे. लो, ए, ऐ, अ, ओ,
आपल्याला अक्षर लहान मोठं आलं, वळण जरी आलं नाही तरीही चालेल, प्रमाणबद्ध आलं नाही तरीही चालेल. आपल्याला प्रत्येक स्ट्रोक महत्वाचा आहे. मात्रा बघा कोणीकडे वळतोय तो, त्यामुळे तो मात्रा महत्वाचा आहे. हो, आऊ, प्रत्येक गोष्ट महत्वाची आपल्याला याच्यामध्ये. आणि अजिबात गडबड करायची नाही. प्रत्येक गोष्ट महत्वाची कशासाठी आहे तर त्याच्या जागा, डावीचं उकडली बाजू उजवीकडे कशा पद्धतीने जाते. मात्रे पहा कोणीकडे झुकलेले आहेत, मूळ अक्षरामध्ये ते डावीकडे झुकलेले आहेत, आरशातील प्रतिबिंबामध्ये ते उजवीकडे झुकलेले आहेत. त्याच्या जागा देखील खूप महत्वाच्या आहेत. ओ, औ, अम, आपल्याला जसं तसं नाही येऊन द्या, मोठं लहान मोठं होऊन द्या. फक्त आपल्याला याच्यामध्ये एक महत्वाचं काय आहे तर त्याचे बदल कसे होत आहेत हे आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि जेव्हा आपल्याला याचा प्रत्यक्ष आपण आकृत्यांमध्ये उपयोग करतो तेव्हा काय पाहतो, व या बाजूला उजव्या बाजूला हे बारीक आहे ते डाव्या बाजूला गेलं, डाव्या बाजूला होतं ते उजव्या बाजूला गेलं. आमचं पहा या ठिकाणी डाव्या बाजूला आहे ते उजव्या बाजूला गेलं. पर्यायकट पद्धतीने आपण हे तर वापरतो. याचा बारकावा कधी लक्षात येतो आपल्याला, जेव्हा या पद्धतीने आपण बारकाईने अभ्यास करतो ना तेव्हा त्या गोष्टी लक्षात येत असतात. याच्यासाठी तर तुम्हाला मी सांगतो की प्रत्येक गोष्ट आपल्याला ही महत्वाची आहे. आहा काढायचं आपल्याला. वही कुठेही फिरवायची नाही. वही आम्ही उलटी धरतो. आता पाण्यातल्या प्रतिबिंबाला मुलं करतात आणि त्याच्या काय चुका होतात ते आपण पाण्यातल्या प्रतिबिंबाच्या मध्ये पाहणार आहोत. ही चुका कशा घडतात तर आपल्याला इथं कुठलीही गोष्ट यामध्ये आपल्याला दुर्लक्ष करायचं नाहीये. प्रत्येक गोष्ट आपल्याला महत्वाची आहे. आहा, क काढताना आपण थोडासा बदल करतो त्याच्यामध्ये, तो लक्षात यावा मुलांच्या. उभी रेष आहे, उभी रेष आहे. आता इकडल्या बाजूला जुळवायचा नाही आपल्याला, या वेगळा करायचा म्हणजे आपल्याला तो लक्षात येतो की काय बदल झालेला आहे. डावीकडनं रेष उजवीकडनं रेष. क जरी संपूर्ण अक्षर येत असेल तरी आपल्याला ते काढायचं नाहीये. ख काढायचं आहे आपल्याला. ख, संपूर्ण आकृती एका वेळेस काढायची नाही आपल्याला. प्रत्येक गोष्ट बारकाईनं समजून घ्यायची आपल्याला की त्याचा खचा उभा दांडा जो मूळ आकृतीमध्ये उजवीला होता तो आता डावीकडे गेला. जी या गोष्टी महत्वाच्या आहेत की या ठिकाणी व्यवस्थित नाही येऊ द्या. आता पहा इथे माझा ख मध्ये हे झालेलं आहे, हे चिकटून असायला हवं होतं. नाही काय अडचणचं, खाडाखोड झाली काय अडचण नाहीये. त्यामुळे मूळ अक्षरासारखं दिसत नाहीये, असू द्या ना, नाही दिसून द्या. फक्त आपल्याला समजून काय घ्यायचंय, व या ठिकाणी य सारखा आकार हा जोडलेला डाव्या बाजूला होता तो कुणीकडे गेला, उजव्या बाजूला गेला. आपल्याला जेव्हा प्रत्यक्ष आपल्याला आकृतीमध्ये सोडवायचं असतं तेव्हा तेच बघायचंय आपल्याला, काढत बसायचं नाही कधी. तेव्हा आत्ता आपण प्रत्येक गोष्ट काढतोय त्यामुळे इथं संपूर्ण आकृती काढायची नाही हे तुम्हाला सांगतोय. जाणीवपूर्वक या गोष्टी आपल्याला बदल करायचे त्याच्यामध्ये. क ख ग, ग ग उभी रेष. आता ही उजवीकडे होती, आता याच्यामध्ये डावीकडे आली. ग, क ख ग, घ, घ काढायचं आहे.
संपूर्ण काढायचा नाही. जे कसा बदल झाला हे पहा, लगेच ते लक्षात येतं. वाटी कशी होती, उजवीकडे तोंड होती, डावीकडे तोंड करून होती, उजवीकडे तोंड करून झाली. नंतर म्हणजे अपेक्षित काय आहे आपल्याला. व्यवस्थित तुम्ही मला की सर आमचं चिराई व्यवस्थित अक्षर येत नाही येऊन द्या ना अक्षर. आपल्याला अक्षर महत्वाचं नाहीये. तर त्याच्या डाव्या बाजू उजवीकडे कशा पद्धतीने होतात, उजवी बाजू डावीकडे कशी जातात, इथं वरचं खाली कुठेही होत नाहीये हे आपल्याला लक्षात घ्यायचं. याच्यामध्ये पर्याय कट पद्धत ही त्याच पद्धतीने वापरायची आपल्याला. क ख ग घ ग ग आहे हा, तो आपण त्याला ड म्हणतो, पण तो ड नाहीये. ड जो असतो तो वेगळा. या ठिकाणचा ग पाहिजे उजवीकडे घ्या, डावीकडे गेलो आपण. आता इथे उजवीकडे जायचं. नंतर या ठिकाणी आतमध्ये येतो. नंतर या ठिकाणी वरची आडवी रेष, वरची आडवी रेष, या ठिकाणी टिंब असतं. ते या ठिकाणी टिंब येणार. म्हणजे कुठे येते टिंब हे देखील खूप महत्वाचं आहे. पर्याय कटमध्ये त्याच गोष्टी येतात आपल्याला. या बारकाईनं आपल्याला या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. च च आडवी रेष च. खूप सोपं असतं. फक्त याचा बारकाईनं अभ्यास करायचा आपल्याला. प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची आहे. कसे बदल होत आहेत हे समजून घ्यायचंय. छ तुम्ही छोटे छोटे काढले ना भाग त्याचे, कधीही तुमचं चुकणार नाहीये. उभी रेष, उभी रेष, वरची आडवी रेष, वरची आडवी रेष. ही प्रमाणबद्ध दिसत नाही. लहान मोठं झालं होऊन द्या ना, काय अडचण नाहीये. च छ ज ज काढायचं आहे. ज पहा इकडे आपण बाहेर जातो, तसं इथे देखील तसंच बाहेर जायचंय. आडवी रेष, आडवी रेष, उभी रेष, उभी रेष, आडवी रेष, आडवी रेष. लहान मोठं झालं, प्रमाणबद्ध आलं नाही, घाबरू नका. त्याचं काय आपल्याला ते महत्वाचं नाही. आपल्याला महत्वाचं काय की हा ज कुणीकडे होता तो कुणीकडे गेला, की हा ज इकडे तोंड होता ते इकडे तोंड झालं. ह्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. तोंडामध्ये कशा पद्धतीने बदल होतो, डावी बाजू उजवीकडे कशी जाते हे आपल्याला अभ्यास आहे. च छ ज झ काढायचं आहे. तर झ इथे बसणार नाही आपल्याला. थोडंसं आपण वरती जाऊया, या ठिकाणी बसेल व्यवस्थित. झ पहा उभी रेष. आता हे अंतर सोडून इथे तसंच काढायचं. ते बाहेर गेलो, बाहेर जायचं. पुन्हा आतमध्ये आलो, आतमध्ये यायचं. याला पुन्हा वळवतो आपण, नाही याला वळवायचंय. याचा दांडा, याचा दांडा, आडवी रेष, आडवी रेष, उभी रेष, उभी रेष, वरची आडवी रेष, वरची आडवी रेष. असं प्रत्येक गोष्ट संपूर्ण अक्षर एकदम काढण्याचा प्रयत्न देखील करायचा नाही. कशासाठी आपण हे अभ्यासतो हे लक्षात घ्या. आणि एक महत्वाचं की तुम्ही हे टीचरांसाठी करत नाही, आपल्यासाठी करतो आहोत. त्यामुळे जरी आपल्याला टीचरांनी सांगितलं संपूर्ण काढा तरी नाही, आपल्याला हे सगळं एका वेळेस वन टाइम करायचं आहे, नाही करायचं. आपल्याला प्रत्येक स्ट्रोक महत्वाचा आहे. त छ ज झ, त त छ ज झ, च छ ज झ, ग त छ ज ग, क ख ग घ त छ ज झ, अ काढायचं आपल्याला. या ठिकाणी अ
उभी रेष. प्रत्येक गोष्ट महत्वाची. पुढे ट ट. तर अंतर सोडून बरेचसे बॉक्सची वही घेतल्यामुळे काय होतं, आपल्याला व्यवस्थितपणा येतो. ट. सवय लागते व्यवस्थित करण्याची. ट. नंतर आहे ठ. ठ. बाहेर. आडवी रेष. ट ठ. ड. ट ठ ड. आता या ठिकाणी ड आहे. प्रत्येक अक्षर खूप आपल्याला मोलाचं आहे, महत्वाचं आहे. काही सवयी आपल्यामध्ये प्रमाणे जाणीवपूर्वक अंमलात आणायच्या आहेत. त्या ट ठ ड ढ काढायचा आहे. ढ. ट ठ ड ढ. या पद्धतीने आपण प्रत्येक अक्षर एक 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 पुढे चाललो आहोत काढत. ट ठ ड ढ न. न. पहा, हे डावीकडे होतं, उजवीकडे होतं, डावीकडे गेलं. डावीकडे होतं ते उजवीकडे गेलं. कशा पद्धतीने तो बदल होतो तो समजून घ्या. न. आडवी रेष. ट ठ ड ढ न. त. त. त इकडे तोंड करून आहे, डावीकडे. आता उजवीकडे तोंड करून होणार. हा महत्वाचा आहे आपल्याला. बदल हा जो आहे ना, अक्षर महत्वाचं नाहीये, तर हा जो बदल होतो तो आपल्या पूर्ण लक्षात आला पाहिजे. आणि जेव्हा हा आपल्याला व्यवस्थित लक्षात येतो ना, तेव्हा आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न सोडवताना आपण फक्त चिन्ह बारकाईने एवढंच पाहतो की डावी बाजू उजवीकडे कशी कुठे गेली, कुठे नाही गेली. याच्यावर पर्यायकट करण्याची पद्धत आपण वापरत असतो. आणि हे पर्यायकट करण्याची पद्धत आपल्याला सवय लावायची आहे. आणि सवय लावण्यासाठी तर आपण एवढा प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे संपूर्ण अक्षर काढायचा प्रयत्न करायचा नाही. तर हे पुन्हा पहिल्यापासून तुम्हाला एकच सांगतोय की संपूर्ण अक्षर आपल्याला काढायचा प्रयत्न करायचा नाही. लहान मोठं होऊन द्या. पहा, हे थ डाव्या बाजूला आहे, इथे उजव्या बाजूला गेली गाठ त्याची. त्या ठिकाणी आतमध्ये आलो, इथे आतमध्ये येणार आहे. आणि मग उभी रेष. उभी रेष हा यातला बारकाव आहे. त थ द. प्रत्येक गोष्ट आपण काढतोय. द. म्हणजे आता इथं येऊन ना वळणदार नाही येऊन द्या ना, काय अडचण नाही आहे तिथं. नाही वळणदार आलं नाही, येऊन द्या. महत्वाचं हा दांडा आतमध्ये गेलेला आहे, हा दांडा इकडे येऊन आतमध्ये आलेला आहे. म्हणजे हे आपल्याला खूप गरजेचं आहे समजून घेणं. याच्यामधले काय बदल होता, व डावी बाजू उजवीकडे कशी जाते, वरची बाजू वरच राहते, खालची बाजू खालीच राहते, हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचंय. ध. लहान मोठं काय अडचण नाही आपल्याला.
कुणीकडे गेलेलं आहे, कसं गेलेलं आहे हे महत्त्वाचं समजून घ्यायचं. आता उभी रेष जसं पद्धती खालून वर गेलो तशाच पद्धतीने मी काढतोय. द ध न न. आता हा न डाव्या बाजूला आहे, हा येणार उजव्या बाजूला. न हे खूप महत्वाचं आहे. आणि याचा सराव आपला परफेक्ट असेल ना तर आपल्याला आरशातील प्रतिबिंबातील एकही प्रश्न आपला कधीही चुकत नाही. त थ द ध न प प. आणि मोठी काढायची, आपल्याला बॉक्सची वही तुम्हाला सांगितलेली असते. प बॉक्सची वहीच वापरायची, ज्याद्वारे आपल्याला हे कोणीकडे आलं या रेषेवरून आपल्याला लक्षात येतं किती अंतरावरती काढायचं आहे, कसं काढायचं आहे. मधल्या रेषेपासून तेवढंच अंतर असावं हे जपायचं की हे जे अंतर आहे हे अंतर सेम असावं. इथून हे अंतर आणि हे अंतर सेम असावं, हे अंतर कमी जास्त वगैरे होत नाही. हे यातल्या बारकाव आहे. हो, उभी रेष आहे, उभी रेष आहे, वरची आडवी रेष अशी. म्हणजे या पद्धतीने एक 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 आपण जर सराव करत गेलो ना तर आपल्याला काहीच अडचण येत. प फ ब. तर 11 वाजले सांगितल्याशिवाय उद्या तुला वर्कआउट घ्यायचं की उद्या येणार आहे 30 स्वामीनी बंद कर टीव्ही. तर ब यातली तिरकी रेष पहा, जेव्हा अक्षर येतात ना त्यामधले या रेषा खूप महत्वाच्या असतात. झोपायला ब भ बघा, मी महत्वाचा प्रत्येक स्ट्रोकवर लक्ष देतोय. गुड नाईट. म्हणजे प्रत्येक अक्षर आपल्याला मोलाचं आहे, महत्वाचं आहे. त्यातले बारकावे महत्वाचे आहे, हे खूप गरजेचे आहे. हे तुम्ही बारकाईने अभ्यास केले ना आपले कधीही चुकणार नाहीये. आणि हे चाललंय त्याच्यासाठी तर चाललंय आपलं. म य य टीव्ही का चालू आहे. य प प ब ब य र र पाहिजे. कुणीकडे वळतंय ते बारकाईनं समजून घ्या, तिरकी रेषा बारकाईनं समजून घ्या. म्हणजे सरावाने डोळ्याने या जाणवतात गोष्टी. य र ल प्रत्येक अक्षराचा कुठे जातो तो भाग पहा. जेव्हा आपण बारकाईने असं पाहतो ना तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्या लक्षात यायला लागते. आता ल वेगवेगळ्या पद्धतीचा असतो, 2 पद्धतीचा ल काढतो आपण. हा एक ल असतो, याचा दांडा पहा उजव्या बाजूला आहे, याचा दांडा डाव्या बाजूला आहे. म्हणजे हा फरक जो आहे तो बारकाईने समजून घ्या. आता दुसरा एक ल असतो, दुसऱ्याही प्रकारचा ल काढूया आपण. ल
दोन्ही ल काढा, काय हरकत नाही. व्याकरणात दोन्ही लला मान्यता आहे. असं काही नाही आहे की हाच ल असं काढावा तो काढावा, नाही. व व उभी रेष, वरची आडवी रेष, आडवी रेष. म्हणजे या पद्धतीने आपल्याला प्रत्येक अक्षर जेव्हा आपण बारकाईने तपासतो, बारकाईने काढतो ना, तेव्हा त्यातले बारकावे समजायला लागतात. य, र, ल, व, श. पहा या ठिकाणी आपण कुणीकडे गेलो ते पहा. उभी रेष पहा, या आकृतीत उजव्या बाजूला आहे, या आकृतीत ती डाव्या बाजूला आली. हे खूप बारकाई नाही. श, षटकोनाचा असतो. श, आतली रेष खूप महत्वाची आहे. हेच आपल्याला तिथे लक्षात घ्यायचे असते. पेपरमध्ये आपण जेव्हा पर्यायगत पद्धत वापरतो ना, तेव्हा या गोष्टी बघतो. आपण आकृती अशी काढत बसत नाही. आता फर्स्ट टाइम आणि आपण शेवटची वेळ काढतो. हे पुन्हा आपण हे फक्त समजून घेणार आहे. श, श, स. हे फक्त आपण पेपरला आपण समजून घेणार की कोणीकडली रेष कोणीकडे गेली. याच्यावरनं पर्यायगत पद्धत वापरणार आहे. स, श, स, ह, ह. हा मोठा अक्षर होऊन द्या. एवढ्या बॉक्समध्ये बसावा असं काही नियम नाही आहे. मोठा अक्षर होऊन द्या. हे खूप महत्त्वाचं आहे की हा बाजू उजव्या बाजूला तोंड करून आहे. आता हा आरशातल्या प्रतिबिंबाचा ह डाव्या बाजूला तोंड करून आहे. की हा स्ट्रोक खूप महत्त्वाचा आहे. हे जे आहे ना, हे कुणीकडे गेलेले झुकलेलं आहे. लहान मोठं वगैरे नाही आहे. हे महत्त्वाचं ते म्हणजे इतर लगेच जोडायला आपल्याला जाणवतं. ते आपण हे चित्रकलेमध्ये शिकत असतो बघा. फ्री हँड आकृती असतात, याचं आपल्याला आरशातील पाण्यातील प्रतिबिंबाशी संबंधित त्या असतात. स, स, ह, ळ. आता ळचं बारकाईनं पहा. आपण काय केलं, वर्ण आपण गेलो. मग तसं ते वर्ण इथे कोणीकडे गेलो, डावीकडे गेलो. आता इथे उजवीकडे जायचं असं. ओके, इथनं आपण इथं आलो, पुन्हा इथून इकडे जातो, इथून इकडे जातो. मी जो स्ट्रोक डावीकडे जातो तो आरशातली प्रतिमा उजवीकडे जातो. आपण या ठिकाणी पूर्ण करतो, या ठिकाणी पूर्ण करतो. दांडा पहा कोणत्या बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे. आरशामध्ये तो उजव्या बाजूला येणार आहे. आणि हेच आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आपण जेव्हा पर्यायगत पद वापरतो ना, या दांड्यामध्येच फरक असतो. म्हणजे हेच बारकाईने समोर. श, स, ह, ळ, क्ष. आता क्ष वाटतो पण तो खूप अवघड नाही आहे, सोपा आहे, समजून घ्यायचा आहे. पहा, श षटकोनाचा काढायचा, श क्षत्रियाचा काढायचा आहे. आपण काय केलं, बाहेर गेलो तर इथून बी तसंच बाहेर जायचं आहे. सेम टू सेम तुम्ही काढत गेला ना, काही अडचण नाही. पण वरून इकडे जातो बाहेर, वरून आपल्याला बाहेर जायचं. नंतर इथे खाली आपल्याला गाठ करायची आहे. खाली आपल्याला वाटी तशा पद्धतीने गाठ करायची. नंतर इथे आपल्याला गाठ करून आपण आत येतो. ती गाठ करून आपण आतमध्ये जायचं. या शचा इथे वाढतो, या शचा असा वाढेल. ही उभी रेष येणार आहे, ही उभी रेष येणार. हे आपल्याला संपूर्ण काढायला गेला ना तुम्हाला येणार नाही. बरं, आपल्याला अपेक्षित पण नाही आहे ना तुम्ही संपूर्ण काढावं, कारण आपल्याला ते करायचंच नाही आहे.
की श उजवीकडे तोंड करून आहे, आरशातल्या प्रतिबिंबातला श डावीकडे तोंड करून आहे. एक प्रकारे असं तुम्ही समजा नाही, ही उभी काठी आणि उभ्या काठीला हे माकड लोंबकळत आहे. तसं उभ्या काठीला माकड लोंबते, काठीला हे डाव्या बाजूला, इकडे आरशातल्या ह्याच्यामध्ये उजव्या बाजूला झालं. हळ श न्य, पुढचं अक्षर आहे न्य. म्हणजे ही खूप बारकाईची गोष्ट आहे. आडवी रेष, आडवी रेष. ओके, या ठिकाणी बाहेरच्या याला आपण वाटी काढतो, बाहेरच्या याला वाटी काढायची. नंतर ही काठी आतमध्ये घेऊन गाठ काढतो, आतमध्ये घेऊन गाठ काढायची. आडवी रेष आपल्याला थोडी लांबवावी लागणार आहे. याला उभी रेष काढायची, याला उभी रेष काढायची. आहे का नाही सोपं? स्ट्रोक जर तुम्ही एक 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 काढला तर अगदी सोपं नियम. तर या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अक्षर असतील, यातलं महत्त्वाचं काय पाहायचं की या ठिकाणी हा कोणीकडे आहे डाव्या बाजूला, इकडे कोणीकडे गेला तो उजव्या बाजूला गेला. वरची रेष वरतीच राहते, ह्यात काय बदल होत नाही. हा जो खालचा दांडा आहे तो झुकलेला आहे उजव्या बाजूला, तो आरशामध्ये झुकलेला आहे डाव्या बाजूला. म्हणजे कुठे आकृत्यामध्ये काय बदल होतात आरशातल्या प्रतिबिंबामध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे आपण ABCD पहिली लिपी पाहिली, कॅपिटल लेटर पाहिले, स्मॉल लेटर पाहिले, मुळाक्षरामध्ये पाहिलं, एक दोन आपण इंग्रजीमध्ये काढले, मराठीमध्ये काढले. आता काही आपण शब्द घेऊया की त्या ठिकाणी कशा पद्धतीनं बदल होतो. आता या ठिकाणी या रेषा आपल्याला अडचणीच्या आहेत, असून द्या, काय अडचण नाही आहे. की रन आपण मोठं अक्षर काढणार आहे. आता हे संपूर्ण पान एकाच अक्षरासाठी वापरणार आहोत, की ज्याद्वारे आपल्याला त्या प्रत्येक गोष्टी व्यवस्थित कळेल. आता काही शब्द घेऊया, तसं जसं तुमचं नाव वगैरे असेल, उभी रेष, या ठिकाणी उभी रेष जी एकदम डावीला आहे, एकदम उजवीकडे जाणार आहे. आपण काही अक्षर काढणार आहोत, मी शब्द काढणार आहोत. यू यू एन. पहा मी संपूर्ण काढत नाही एक एक, जे हे आपल्याला या ठिकाणी हेच बारकाईनं समजून घ्यायचं आहे. अभ्यास याचाच करायचा आहे आपल्याला. या ठिकाणी जे हा एन जो आहे तो संपूर्ण उजव्या बाजूला आहे. आरशातल्या प्रतिबिंबामध्ये तो कुठे आला, इथे आरसा आहे, तर तो उजव्या बाजूचा एन आरशामध्ये तो डाव्या बाजूला आला. त्याचा रेषा, तिरकी रेषा पहा की तिरकी रेषा अशी उजव्या बाजूला खाली गेलेली, ही डाव्या बाजूला खाली गेलेली. हे बारकावे याच्यामधले खूप महत्त्वाचे आहे आणि याचा अभ्यास होणं आपल्याला खूप गरजेचं आहे. चला पुढील प्रश्न पाहू आपण. आपल्याला नावं वगैरे का सगळं काही आपल्याला कुठली गोष्ट अडचण येत नाही. पहा किती मोठं अक्षर आपल्याला काढता येते. प्रत्येक गोष्ट आपल्याला खूप मोलाची आहे, महत्वाची आहे. म्हणजे हा र पहा, हा र. या सरावाने आपल्याला या गोष्टी बघायच्या. तुम्हाला कधी प्रश्न असा येत नाही की या मंदारचा आरशामधलं प्रतिबिंब काढा. आपल्याला काय येतं, मंदारचा आरशातील प्रतिबिंब ओळखा. मग काढायचं का आपल्याला तिथं? नाही. मग इथं आपल्याला काय बारकावा बघायचा की म हा डाव्या बाजूला होता, तो उजव्या बाजूला गेला, त्याच्यावरनं कोणकोणते पर्याय कट होतात? 2 पर्याय कट होतात. र पाहिला, र वरनं एक पर्याय कट होतो, उत्तरापर्यंत पोचतो. मग आपल्याला काढणं महत्त्वाचं कशासाठी आहे, तर आपल्याला ते बघण्यासाठी. म्हणून ते आपल्याला संपूर्ण अक्षर एका वेळेस काढायचं नाही, एकच आपल्याला गोष्टी करायच्या तेवढ्यासाठी करायचं. ओके,
चला पुढे घेऊया. वेगळी वेगळी अक्षरं घ्यायची ज्याद्वारे आपल्याला त्या गोष्टी परफेक्ट होतात आणि आपल्याला त्या गोष्टी परफेक्ट होणं खूप गरजेचं आहे. कुणीकडे त्याचे मात्रे असतात ते कुणीकडे जातात. कोणीकडलं अक्षर कोणीकडे झुकलेलं आहे हे खूप गरजेचं आहे. मध्ये आरसा आहे, इथे मध्ये आरसा आहे. मात्रे पहा कुणीकडे झुकलेले, त्याचे मात्रे इकडे झुकलेले येणार आहेत. कुठल्या याच्यावरती असतात तर ह्या कान्याच्या याच्यावरती मात्रे असतात. कुठं असतं या पद्धतीने इंग्रजी शब्द असतील, मराठी शब्द असतील, हे देखील या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे की ज्याद्वारे आपल्याला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजते, प्रत्येक गोष्ट आपल्याला परफेक्ट येते. हे याच्यासाठी एक गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी मी आता यस संपूर्ण काढला, आपल्याला संपूर्ण काढायचं नाही आहे. यू एन वरून खाली तिरकी गेली, इकडून इकडे तिरकी येणार आहे, उभी रेष. म्हणजे या गोष्टी आपल्याला खूप गरजेच्या आहेत. आरसा असतो आणि पर्याय कट करताना आपल्याला या यस वरनं की हा दांडा व हे बाबा उजवीकडे गेलेला आहे, हे डावीकडे गेलेलं आहे, या यस वरनं तुमचे दोन पर्याय कट होतात. यांच्या या तिरक्या रेषेवरनं आपल्याला ही लक्षात कुठे येते किंवा ही उजव्या बाजूला आहे, आरशामध्ये ही डाव्या बाजूला येणार आहे, याच्यावरनं तुमचा एक पर्याय कट होतो आणि उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचता. त्यामुळे या गोष्टी खूप बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये पुढील घटक घेऊन. धन्यवाद.